नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कांद्यासंबंधी एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। तर कोणती ती बातमी आहे तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक ऑन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। तसेच केंद्र सरकार 1.5 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार आहे। ही खरेदी नाफेड मार्फत केली जाणार आहे। तर या खरेदीचा शेतकरी आणि ग्राहकांना काय फायदा होणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। लासलगाव कांदा रिपोर्ट। कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि कांद्याचे दर गगनाला भिडतील त्यावेळी कांदा बाजारात आणून कांद्याच्या वाढलेल्या दरावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कृषी किंमत स्थिर निधी अंतर्गत नाफेड व SMPS मार्फत 1,50,000 मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवल्याने मागील वर्षापेक्षा यंदा 50,000 मेट्रिक टन कांदा जादा खरेदी केला जाणार असल्याने केंद्र सरकारकडे यंदा बंपर स्टॉक राहणार असल्याने कांद्याच्या दरात वाढ झाल्यावर शहरी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारला कांदा आयात करण्याची वेळ येणार नाही, यासाठी नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जाणार आहे। कांद्याचे दर वाढल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी आणि सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या। भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारने यासाठी आधीच उपाययोजना केल्या आहेत। देशांतर्गत कांद्याचा बंपर स्टॉक वाढविण्यासाठी योजना बनवण्यात आली आहे। बंपर स्टॉक वाढवला गेल्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये कांद्याची कमी निर्माण होईल तेव्हा हा कांदा बाजारात उतरवला जाणार आहे। खासदार भारती पवार यांची प्रतिक्रिया। कांद्याचे दर वाढल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी आणि सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या। यावर मात करण्यासाठी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा होणार 50,000 मेट्रिक टन कांदा जास्त खरेदी केला जाणार असल्याने 1 लाख मेट्रिक टनाने वाढून 1.5 लाख मेट्रिक टनापर्यंत कांद्याची खरेदी होणार आहे। यामुळे विदेशातून कांदा आयात करण्याची वेळ केंद्र सरकारवर येणार नाही, याचा फायदा ग्राहकाला आणि शेतकऱ्याला देखील होणार आहे। संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती जयदत्त होळकर यांची प्रतिक्रिया। कांदा हे एकमेव असे पीक असेल त्याच्यावरून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा होती। कधी ग्राहक सरकार तर कधी उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे करणारा हा कांदा समस्या पलीकडे झाला आहे। आत्ताच बिहार राज्याची निवडणूक पार पडली। यावेळी केंद्र सरकारला कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती। अशीच परिस्थिती येणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी मागील वर्षाच्या तुलनेत 50,000 मेट्रिक टन कांदा जास्तीचा खरेदी केला जाणार असल्याने 1 लाख मेट्रिक टनावरून 1.5 लाख मेट्रिक टनापर्यंत बाजारभावाने कांद्याची खरेदी केली जाणार आहे। मात्र यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही। त्यामुळे केंद्र सरकारने हमी भावाने कांद्याची खरेदी करणे गरजेचे असून कांद्यावर असलेले विविध निर्बंध उठवत कांद्याची निर्यात खुली केल्यानंतर खऱ्या अर्थाने कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बोलत होते। तसेच कांद्याविषयी अजून नवीन काही माहिती मिळाली तर लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करू। तसेच तुम्ही ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।